हॅलो नमस्कार, मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथे संध्याकाळी मी व्हिडिओला सुरुवात केली होती. इथे तुम्ही पसारा बघू शकता. खेळणी वगैरे सगळं हर्षने पसरून ठेवलेलं आहे. कपडे पण मला आवरायचे आहेत. इथे हर्षला मी झोपवलं होतं. तेवढ्यात कशिश आली पास्ता घेऊन. कशिशला तुम्ही ओळखतच असाल. आम्ही जिथे रेंटने राहतो ना, त्या काका काकींची मुलगी. तर तिने फर्स्ट टाईम पास्ता बनवला होता, पण चीज टाकायला ती विसरली. त्यामुळे चीज घेऊन आली होती आणि इथे किसणी वगैरे नव्हती, त्यामुळे आम्ही हातानेच कुस्करला किस आणि मस्तपैकी असा पास्ता एन्जॉय केला दोघींनी. इथे हर्ष उठला आहे. आता हर्ष उठला आहे तर आता काही करता येणार नाही. त्याचे पप्पा आता येतील, हर्षला खेळवतील, तेव्हाच मी जेवण वगैरे करेन. भात आहे, चपात्या आहेत, मी पालक डाळ करते आणि एक स्पेशल रेसिपी करायची आहे. विचार करते कोणती करू. तुमच्यासोबत मी शेअर करेनच. तोपर्यंत हर्षसोबत वेळ घालवते थोडा, कारण तुम्हाला काही करूच देणार नाही. त्यापेक्षा हर्षसोबत खेळते. आता मम्मा आणि हर्ष खेळ. बाय कर. बाय बाय कर. बाय कसं करतो हर्ष? बाय 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 बाय. तर इथे हर्षचे पप्पा आले होते. जवळजवळ त्यांना 7:45 वाजले यायला. उशीर झाला होता, म्हणून ते आल्यानंतरच मी जेवण करायला घेतलं. जेवण म्हणजे पालक डाळ करायची होती, भात आणि चपात्या वगैरे होते. आणि त्यानंतर इथे मी फोडणीला तेल गरम केलं आहे. त्यात जिरे, मोहरी आणि ठेचलेलं लसूण ॲड केलेलं आहे. आणि तेल जास्त तापलं होतं, कारण पापड मी ऑलरेडी काढले होते फ्राय करून, म्हणून मी गॅस बंद केला होता. आणि त्यानंतर गॅस ऑन करून मी टोमॅटो ॲड केला आहे. त्यात टोमॅटो मी फोडणीत ॲड केला आहे. चॉपरमध्ये बारीक करून घेतलं होतं, चॉप करून घेतलं होतं, कारण मस्त मिळून येतं टोमॅटो असं एकदम बारीक केल्यावरती आमटीमध्ये, पालक डाळमध्ये. तर मला असंच आवडतं, छान मिळून येतं आणि टेस्ट पण छान, असं आंबटपणा येतो आमटीला छान असं. आणि त्यानंतर टोमॅटो ॲड केलं. त्यानंतर मी त्यात थोडं मीठ ॲड केलं, हिंग ॲड केलं आणि छान असं परतून घेतलं व्यवस्थित टोमॅटो छान शिजेपर्यंत. त्यानंतर त्यात सगळे मसाले वगैरे ॲड केले होते, आपलेच घरातले मसाले. तिखट, हळद, गरम मसाला नव्हता, म्हणून पावभाजीचा मसाला आहे ना, तो आधी मी संपवण्याच्या मागावर आहे. मला तो संपवायचा आहे, कारण दुसरा मसाला मला वापरात काढायचा आहे. त्यानंतर इथे मी पालक ॲड केली होती. पालक छान अशी मिक्स करून घेतली टोमॅटोमध्ये. त्यानंतर मी मसाले ॲड केले, घरातले मसाले जे काही आपले आहेत ते. तर इथे जेवण वगैरे बनवल्यानंतर केक करायला घेतला आहे. आम्ही जेवलो नव्हतो, पण जेवण वगैरे बनवून झालेलं. तर इथे मला बरेच दिवस नाचणीचा केक ट्राय करायचा होता, म्हणून मी इथे नाचणीचा केक करायला घेतलेला आहे. इथे फर्स्ट टाईम बनवते, म्हणून म्हटलं आधी म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये बनवूया. म्हणून इथे मी जी गूळ पावडर घेतली आहे ना, त्याच वाटीने नाचणीचं पीठ घेतलं होतं. म्हणजे वेगळं असं काही नाही, पण आपण जे भाकरीला पीठ वापरतो ना, तेच मी इथे घेतलं होतं नाचणीचं. त्यानंतर त्यात मी टीस्पून बेकिंग सोडा ॲड केला. त्यानंतर 1 टीस्पून बेकिंग पावडर ॲड केलेली आहे. त्यानंतर ज्या वाटीने पीठ घेतलं होतं ना, त्याच वाटीने थोडं कमी मी गूळ पावडर घेतली आहे. त्यानंतर थोडी कोको पावडर ॲड केली आहे. माझ्याकडे शिल्लक होती, आधी मी केक केला होता गव्हाचा चॉकलेट बनाना केक. तर तिथे मी थोडी पावडर शिल्लक ठेवली होती, कोको पावडर. ती यात मी थोडी ॲड केली आहे. छान अशी व्यवस्थित चाळून घेतली आहे, जेणेकरून काही लम्स वगैरे असतील ते निघून जातील. आणि अशा पद्धतीने आधी आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट चाळून घ्यायचे आहेत. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यात गूळ पावडर ॲड केलेली आहे, तीसुद्धा छान व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे बॅटरमध्ये. त्यानंतर यात सगळे ओले जे इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहेत, जसे की दूध आणि तेल.
इथे माझ्याकडे व्हॅनिला एसेन्स नव्हता, तर इथे मी एक पळी जी काही आपली पळी असते ना तेलाची, एक पळी मी इथं तेल ॲड केलेलं आहे, सनफ्लॉवर ऑइल. त्यानंतर इथे थोडं-थोडं मी बॅटरमध्ये थोडं-थोडं दूध ॲड करून छान असं बॅटर तयार केलं आहे. तुम्ही पुढे बघू शकता कशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ती. इथे थोडं-थोडं ॲड करायचं आहे, जास्त पातळही झाला नाही पाहिजे, नाहीतर मग रेसिपी फेल होईल आपली. म्हणून इथे मी थोडं-थोडं ॲड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने छान असा हेल्दी केक मी इथे तयार केलेला आहे आणि खूप छान आणि टेस्टी लागत होता. ॲक्च्युली मी भीत ही रेसिपी ट्राय केली आहे. म्हटलं फसते की काय, म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट फुकट जातील आपले, पण तसं नाही झालं व्यवस्थित आणि अक्षरशः 15 मिनिटात केक तयार झालेला होता, नाचणीचा केक. 30 ते 35 जास्तीत जास्त 40 मिनटं लागतात केक बेक होण्यासाठी, पण इथे नाचणीचा केक 15 मिनटात तयार झाला होता आणि खूप इतका टेस्टी झाला आहे ना केक, म्हणजे खूपच टेस्टी झाला आहे. माझे भाऊ आले होते, त्यांनी पण ट्राय केला, त्यांनाही खूप आवडला आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रेसिपी आहे. असं गिल्ट नाही वाटणार की आपण अरे मैद्याचा केक खाल्ला आहे, खाल्ल्यावरती कसं आपल्याला गिल्ट वाटतं ना, तसं काही नाही जाणवणार आणि घरात आपण बनवू शकतो. जे काही साहित्य आपल्याकडे अवेलेबल असतात त्यामध्येच हा हेल्दी केक तयार होतो. आणि त्यानंतर मी छोटासा असा भांडं घेतलं आहे, स्टीलचा बाऊल आहे छोटासा, त्यामध्येच मी केक बेक केला होता. त्याला आधी तेल लावून ग्रीस करून घेतलं होतं त्या भांड्याला. तेल आणि थोडंसं आपलं गव्हाचं पीठ असतं ना ते कोट केलं होतं, जेणेकरून इझिली आपलं केक निघेल बाहेर आणि नंतर टॅप केलं होतं, जे काही एअर बबल्स असतील ना ते निघून जातील. आणि इथे हा रव्याचा केक पण मी बेक करून ठेवला होता. ती रेसिपी मी शॉर्ट्समध्ये अपलोड करेन. मी इथे ॲड करायला विसरली ती क्लिप. तर इथे नाचणीचा केक तयार झालेला तुम्ही बघू शकता, किती सॉफ्ट झालेला. आणि इथे मी भावाचा रिव्ह्यू घेत होती, त्याला फार म्हणजे फार आवडलं केक. तर इथे आता मी रव्याचा केक जो आहे तो मी कट करून दाखवते. तो सुद्धा खूप छान झाला होता, खूप स्पॉन्जी आणि खूप असा टेस्टी झाला होता. आणि तुम्ही छान बघू शकता किती जाळी, सुंदर जाळी आलेली आहे. तर इथे मी दोन्ही केक ट्राय करते. हर्षला मी झोपवलं होतं रात्री 11:30 वाजता, मला राहवलं नाही म्हणून मी केक ट्राय करायला आले. तर इथे मी फर्स्ट बाईट घेत आहे नाचणी केक आहे हा. खूप सॉफ्ट बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर हा आहे रवा केक, तो सुद्धा खूप सॉफ्ट झाला होता आणि चवीला दोन्ही केक उत्तम झाले होते. तर इथे मी केक एन्जॉय करते, या सगळ्यांनी केक एन्जॉय करायला. आणि इथे मी तुम्हाला सांगते कसा टेस्टला झाला होता. तर पहिले मी नाचणीचा केक ट्राय केला. खूप खूप म्हणजे खूप टेस्टी होता. विचार नव्हता केला की नाचणीचा केकसुद्धा होऊ शकतो आणि सक्सेसफुल झाली. महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट ट्रायमध्येच दोन्ही केक सक्सेस झाले व्यवस्थित. काही वाया गेलेलं नाही आहे महत्त्वाचं म्हणजे. आणि खूप उत्तम झालं होतं दोन्ही रेसिपीज. आणि तुम्हाला जर करून पाहायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ फॉलो करा. आणि कारण मी इथे कोणतंही मेजरिंग वापरलं नव्हतं, मी अंदाजे घेतले होते, सगळे जे काही इन्ग्रेडियंट आहे ते सगळे अंदाजे घेतले होते आणि खूप टेस्टी झाले होते. आणि महत्त्वाचं म्हणजे घरच्या साहित्यात झाले होते आणि दोन्ही केक हेल्दी आहेत. मैद्याचं नाही आहे. तुम्ही हे मुलांसाठी सुद्धा करून देऊ शकता खाऊ मधल्या वेळेत वगैरे खाण्यासाठी. आणि इथे मी मस्त असं दोन्ही केक एन्जॉय करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक नक्की करा, छान छान कमेंट्स करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.